पाहूयात पुढची बातमी। एनसीईआरटीच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्यात आलाय आणि त्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय। मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोध करण्यात आलाय। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत सातारा संस्थानच्या राजमान कल्पना राजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय। ही अतिशय धोक्याची घंटा आहे, ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि हे असं चालणार नाही। कालांतराने बघता 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 शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय असं मला वाटतं। नाही चालणार हे। शिवाजी महाराज जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तेवत राहील। तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं, त्यावरून त्यांच्यावर टीका होतीये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खोटं वक्तव्य करत महाराजांचा बागेश्वर बाबांना अवमान केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलेला आहे आणि बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन केलं जाणार असल्याचंही सांगितलेलं आहे। मराठा महासंघानं सुद्धा हा आरोप केलेला आहे। बागेश्वर बाबांच्या निषेधार्थ नागपुरातील छत्रपती चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांचा आज संगमनेर इथं निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या फोटोला जोडे मारत दहन केलं। शेकडो शिवप्रेमींनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन केलं। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा सुद्धा निषेध करण्यात आला आणि जोडे मारो आंदोलन करतानाच त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। तर शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार अमोल कोल्हेंनीही बागेश्वर बाबांवर टीका केली आहे। मुघली आक्रमणासमोर उत्तर भारतानं पळीपंचपात्र गुंडाळून ठेवून माना झुकवलेल्या असताना मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। परंतु छत्रपती शिवराय थकले होते हा शब्द मराठी माणसाला काय, सगळ्या हिंदू जनमानसाला काय, सगळ्यांनाच न पटणारा शब्द आहे। आपण एकदा मी आता एक व्याख्यान ऐकलं होतं, मला लक्षात नाही, पण ना मराठे रुकते हैं ना मराठे थकते हैं, असे छत्रपती शिवराय होते। हे जे उल्लेख आहेत ज्यांनी करायचे आहेत, मला असं वाटतं कुठल्या इतिहासकारांनी काय लिहिलं, कुठल्या इतिहासकारांनी काय बोललं, यापेक्षा सर्व फिल्टर करण्याची गरज आहे आणि यातनं आपल्याला खरं समाजासमोर गेलं पाहिजे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्यावर इतिहास तज्ञ कोकाटेंनी टीका केली आहे। समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, बागेश्वर बाबांचं वक्तव्य निखालस खोटं आहे असं कोकाटे म्हणाले। समजा ते भेटले असं गृहीत धरलं तरी तो रामदास छत्रपती शिवाजीराजांचा गुरु, मार्गदर्शक किंवा प्रेरणा पुरुष होऊ शकत नाही। एवढंच काय, त्या रामदासाची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती। ज्याची शिवाजीराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती, अशा रामदासाकडे शिवाजीराजांनी राज्य सोपवलं, तो महाराजांचा गुरु होता असं सांगणं विकृती आहे, नीचपणा आहे, हलकटपणा आहे, आक्षेपार्ह आहे, अनैतिक आहे। त्यामुळं त्या बागेश्वर बाबाचा आम्ही निषेध करतो।
तर दुसरीकडे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वीच बागेश्वर धाममध्ये जाऊन त्यांची भेट घेतलेली होती आणि धीरेंद्र शास्त्री महाराजांचं दर्शन घेतलेलं होतं. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी तीव्र शब्दामध्ये टीका केली होती. गवईंनी आंबेडकरांचं नाव घेऊ नये अशी टीका मानव यांनी केली होती. दरम्यान या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. श्याम मानव कोण आलेत हे सांगणारे, त्यांना कोणी अधिकार दिला? श्याम मानव हे फक्त प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात, बाकी त्यांना कोणी विचारत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी श्याम मानव यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तोंडातनं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच काढू नका. त्यांचा नाव घेण्याचा अधिकार तुम्ही पूर्णतः गमावलेला आहे. श्याम मानव कोण होता ते सांगणारे, त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात.